चाळीसगाव शहरातील एका नामांकित शाळेत फी न भरल्याच्या कारणावरून 10वीतील विद्यार्थिनीला कथितपणे मानसिक त्रास दिल्याचा गंभीर आरोप समोर आलाय. या घटनेनंतर विद्यार्थिनीला पॅनिक अटॅक आल्याचा दावा तिच्या पालकांनी केला असून या प्रकरणी विद्यार्थिनीच्या वडिलांनी राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण पाहूया या विशेष रिपोर्टमधून. चाळीसगाव शहरातील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकणारी वैष्णवी संदीप राठोड या विद्यार्थिनीला फी थकबाकीच्या कारणावरून इयत्ता 10वीच्या वर्गात बसू न देता पुन्हा 9वीच्या वर्गात बसण्यास भाग पाडण्यात आल्याचा गंभीर आरोप विद्यार्थिनीच्या पालकांनी केला आहे. मी संदीप राठोड, मी राहणार लोणजे. मी एक शेतकरी माणूस आहे. माझ्या मुलीला मी इंटरनॅशनल पोद्दार स्कूल येथे शिक्षण घेत असून ते वारंवार तिला त्रास देत आहे. तिचा 10वीचं वर्ष आहे. 10वीचं वर्ष असून सुद्धा ते तिला वर्गात बसू देत नाही. वर्गात बसू देतात तर तिचा पेपर घेत नाही आणि तिला म्हणता की तू पेपर द्यायचं नाही. दुसऱ्या वर्गात तिला बसवता, दुसऱ्या रूममध्ये, एका रूममध्ये, ज्या रूममध्ये कोणीच राहत नाही त्या रूममध्ये मुलीला 15 दिवसापासून माझ्या मुलीला त्या रूममध्ये बसवत आहे. आणि आज माझ्या मुलीवर इतकं टॉर्चर केलं, त्यांनी इतके प्रश्न विचारले की इतकं त्रास दिला की ती माझी मुलगी आज अक्षरशः एकदम म्हणजे लूज होऊन गेली. तिला एकदम म्हणजे श्वास घ्यायला त्रास झाला, ती रडायला लागली. माझ्या मुलीने त्यांना विनंती केली की मला माझ्या पप्पांना एक फोन लावून द्या की माझे पप्पा मला घ्यायला येतील, पण त्यांनी काही फोन लावलेला नाहीये. त्या मॅडमनी डायरेक्ट सांगून दिलं की तुम्ही फोन लावून. पालकांच्या म्हणण्यानुसार या प्रकारामुळे विद्यार्थिनीला मानसिक धक्का बसला. त्यानंतर तिची प्रकृती शाळेतच बिघडली. विद्यार्थिनीने उपप्राचार्यांना तब्येत ठीक नसल्याचे सांगून पालकांना फोन करण्याची विनंती केली. मात्र तू नाटक करतेस असे सांगत तिला वर्गात बसण्यास सांगितल्याचा आरोपही विद्यार्थिनीने केला आहे. शाळा सुटल्यानंतर विद्यार्थिनी घरी पोहोचली, मात्र तिची प्रकृती अधिकच खालावल्याने तिला तातडीने चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुसऱ्या दिवशी विद्यार्थिनीची प्रकृती अधिकच खालावल्याने तेथून पुढील उपचारासाठी धुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. धुळे येथे वैद्यकीय तपासणी केल्यानंतर विद्यार्थिनीला पॅनिक अटॅक आल्याचं वैद्यकीय अहवालात नमूद करण्यात आल्याचा दावा तिच्या पालकांनी केला आहे. सध्या विद्यार्थिनीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली आहे. दरम्यान विद्यार्थिनीच्या पालकांनी शाळेच्या फीबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. पालकांच्या माहितीनुसार 28 एप्रिल 2026 रोजी शाळेकडून वकिलामार्फत 2,67,812 रुपयांच्या थकीत फीची नोटीस देण्यात आली होती. मात्र त्यानंतर अवघ्या 65 दिवसात म्हणजेच 1 जुलै 2026 रोजी शाळेच्या अधिकृत लेटर हेडवर तब्बल 6,18,152 रुपयांच्या फीची दुसरी नोटीस देण्यात आली. अवघ्या 2 महिन्यांच्या कालावधीत फीची रक्कम इतक्या मोठ्या प्रमाणात कशी वाढली असा प्रश्न उपस्थित करत शिक्षणाच्या नावाखाली सर्रास लूट सुरू असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणी गट शिक्षण अधिकारी जळगाव तसेच पुणे येथील शिक्षण विभागाकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई झालेली नसल्याचा आरोप विद्यार्थिनीच्या पालकांनी केला आहे. मी शिक्षण मंत्री दादा भुसे यांना विनंती करतो की त्यांनी इंटरनॅशनल पोद्दार स्कूल चाळीसगाव ह्या शाळेवर त्वरित कार्यवाही करावी. कारण मी याच्या पुढे त्यांना 2-3 अर्ज पाठवलेले आहे. गट शिक्षणाधिकारी चाळीसगाव, गट शिक्षणाधिकारी पुणे, गट शिक्षणाधिकारी माध्यमिक जळगाव या तिघांना मी आजपर्यंत सगळे अर्ज पाठवले. मला त्यांच्याकडून आजपर्यंत कोणत्याही प्रकारची कार्यवाही केलेले अहवाल परत मिळालेले नाही. यामुळे आता राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची आणि संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणातील आरोप अत्यंत गंभीर असून सध्या हे सर्व आरोप विद्यार्थिनीच्या पालकांकडून करण्यात आले आहेत. या आरोपांवर संबंधित शाळेची अधिकृत बाजू अद्याप समोर आलेली नाही. शाळेचे स्पष्टीकरण प्राप्त झाल्यानंतर तेही आम्ही आपल्यासमोर मांडू. या प्रकरणातील प्रत्येक घडामोडीवर इंडिया स्टिंग न्यूजचे लक्ष राहणार आहे. इंडिया स्टिंग न्यूज साठी आनंद गांगुर्डे, चाळीसगाव.